वसई विरार महानगरपालिका परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज आंदोलन पुकारले। वसई पूर्वेकडील सातिवली येथील मनपा बस डेपोमध्ये बसगाड्या उभ्या करून कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। मोठ्या संख्येने परिवहन कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वेतनवाढ, नियमानुसार ओव्हरटाईमचा मोबदला, रेस्टसह 8 तासांची ड्युटी आणि परिवहन सेवेत लागू असलेली बूम ठेका पद्धत तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। चालक आणि वाहकांवर कामाच्या वेळी मानसिक आणि शारीरिक दबाव टाकला जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला। विविध कारणांवरून मनमानी पद्धतीने आर्थिक दंड आकारला जात असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। या प्रकरणांसाठी जबाबदार असल्याचा आरोप असलेले महाव्यवस्थापक रविकिरण शेरेकर यांना पदावरून हटवण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली। मागण्यांवर लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा परिवहन कर्मचाऱ्यांनी दिला आहे। त्यामुळे आता मनपा प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मला परवा वसई ते वसई फाटा ड्युटी दिली होती। गाडीची कॅपॅसिटी होती 25 सीटची, बरोबर। त्याच्यानंतर गाडीमध्ये होते 66 पॅसेंजर, म्हणजे गाडी ओव्हरलोड होती। त्यामुळे गाडी 10च्या स्पीडला होती आणि गाडीचे पाठी तुटल्यामुळे मी वरच्या सरांना कॉल केला। त्यांनी डेपोमध्ये गाडी बोलवली, मी डेपोमध्ये घेऊन आलो। दुसऱ्या दिवशी माझ्यावर जबरदस्ती, माझी काहीही चुकी नसताना 1000 रुपये मला फाईन लावला। मी शेरेकर सरांकडे गेलो। शेरेकर सर बोलले की मला उद्धटपणे बोलत होते। मी बोललो, सर माझी याच्यात काही चूक नाही, मी फाईन भरणार नाही। सर बोलले, स्वतःची गाडी असती तर तू असं केलं असतंस का? आणि त्यात आम्हाला पगार आहे कमी, त्यामुळे आमचे घर वगैरे काही चालत नाही। सर बोलले, याची पाठीमागचा रेकॉर्ड काढा आणि याला कामात ठेवायचं की नाही ते ठरवा, असं उद्धटपणे मला बोलत होते। मुद्दे आमचे, पहिला मुद्दा तर आमचा पगारचा विषयावरती आहे। पगारच्या विषयावरती आहे की पगार जो इतर महानगरपालिकेचा जो लागू आहे पगार, तो आम्हाला लागू करण्यात यावा। त्याच्यानंतर बूम पद्धत जी आहे, बूम ठेका, हे आम्हाला फक्त महाराष्ट्रामध्ये कुठल्याच महानगरपालिकेमध्ये नाही, फक्त वसई विरार महानगरपालिकेमध्येच बूम ठेका आहे, तो त्वरित हटवण्यात यावा। कारण ते बूम ठेक्यामुळे ना आम्हाला भरपूर प्रॉब्लेम होतो। इकडचे जे अधिकारी आहेत ते कसे त्रास देतात तुम्हाला? अधिकारी जो